नमस्कार अमरावती। मेळघाटातील तहेंद्री गावात मागील 15 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे। पिण्याच्या पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचंही म्हटलं जातंय। अपूर्ण काम असतानाही पाणीपुरवठा विभागाला ग्रामपंचायतीची ना हरकत कशी मिळते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल अशी चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या नेत्या मेळघाटातील महिलांच्या पाण्याच्या प्रश्नावरही आवाज उठवतील का असा प्रश्न उपस्थित करत युवक काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे। आज दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे। आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे। आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे। देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात। पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे। पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलन करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे। या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। या पाईपलाईनमध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे। आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल। काही ना काही पक्ष घ्यावा लागते। किती लोक तलतल फिरून राहिले तर 15-20 दिनापासून पाणी नाहीये, बगर पाण्याचे फिरून राहिलो इथं तिथं। आमचे खूप बनवून नाही राहिलं, आम्ही जिथून तिथून पाणी आणून राहिलो। याच्यासाठी ते मानले काही ना काही पक्ष घ्यावा लागेल आणि जल्दी पाणी द्यावा लागेल।